नमस्कार गणेश भक्तांनो, मी श्री पुरुषोत्तम पावसकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव या चॅनलच्या वतीने आपणा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जावो, तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। श्रोत्यांनो, आज मी तुम्हाला दिवाळीच्या सणाची एकत्रित माहिती थोडक्यात देत आहे। श्री प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर जेव्हा अयोध्येत त्यांचे आगमन झाले, तेव्हा अयोध्येतील नागरिकांनी त्यांचे पणत्या पेटून स्वागत केले। तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो असे मानले जाते। पारंपरिक हिंदू धर्मशास्त्रानुसार रमा एकादशी पासून दिवाळीची सुरुवात होते। रमा म्हणजे लक्ष्मी। समुद्र मंथनातून पहिले रत्न निघाले ते म्हणजे लक्ष्मी। या लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते। या दिवशी विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीला प्रदक्षिणा घातली जाते। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशी गाय आणि वासरू यांचे पूजन केले जाते। त्यांना गोडाचा नैवेद्य दिला जातो। त्यांना कृतज्ञतेचा घास भरवला जातो। या गायीपासून मिळणारे दूध अत्यंत पौष्टिक असते आणि तिने दिलेले वासरू पुढे मोठे होते आणि ते आपल्याला शेतीकामात मदत करते। म्हणून या सणाचे आपल्या भारतीय जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे। दिवाळीचा तिसरा सण म्हणजे धनत्रयोदशी। या दिवशी थोडेसे सोने विकत घेऊन धनात वृद्धी केली जाते। या दिवशी धनाची पूजा करताना 5 प्रकारच्या मिठाईचा प्रसाद दाखवला जातो। तसेच या दिवशी यमराजाला दक्षिण दिशेला दीप दाखवला जातो। आपले अपमृत्यूपासून रक्षण करण्यासाठी हा दीप दाखवला जातो। याला यमदीपदान असे म्हणतात। याच दिवशी आयुर्वेदानुसार धन्वंतरीची पूजा केली जाते। दिवाळीचा चौथा मोठा सण म्हणजे नरक चतुर्दशी। या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेचे रक्षण केले। याचेच प्रतीक म्हणून कारट या कडू फळाला घरातील पुरुष डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडतो। यानंतर सुगंधित उटण्यांनी त्यांना आंघोळ घातली जाते। यास अभ्यंग स्नान किंवा पहिली आंघोळ असे म्हणतात। दिवाळीतील 5वा मोठा सण म्हणजे दिवाळी पाडवा। हा 3.5 मुहूर्तामधील एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, औक्षण करते आणि स्वतःच्या हाताने बनवलेला फराळ पतीला खाऊ घालते। याच दिवशी व्यापारी लक्ष्मी सोबत नवीन चोपडीचे पूजन करतात। यास लक्ष्मी पूजन असेही म्हणतात। दिवाळीचा 6वा सण म्हणजे भाऊबीज। या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो। बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या उत्कर्षाची कामना करते। शेतकरी, कामगार, व्यापारी आपापल्या ऐपतीप्रमाणे देवळारावळात दानधर्म करतात। आपल्यापेक्षा गरीब गरजवंतास मदत करतात। दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लहान मुले विविध प्रकारचे फटाके वाजवतात। सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना ध्वनी आणि वायू यांचे प्रदूषण होणार नाही असे पर्यावरणपूरक फटाके आणून द्यावेत। तसेच फटाके वाजवताना मुक्या जनावरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। श्रोत्यांनो, ही दिवाळीची माहिती आपणास आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना ही माहिती शेअर करा। आमच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। शुभ दीपावली।